विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. बंडखोरी पक्षामध्ये होऊ नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेतली जाते. त्याचविषयीची आज भाजपची देखील एक मुख्य नेत्यांची बैठक पार पडली आणि शिर्डी विधानसभेमध्ये बंडखोरी होऊ नये याचविषयी चर्चा करण्यात आली. आणि आपल्यासोबत शिर्डी विधानसभेमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्या डॉक्टर राजेंद्र पिपाडा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना बैलगाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केलात, परंतु आज विशेष विमानाने मुंबईमध्ये आलात आणि फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेबांची आज कार्यालयामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली, काय सांगाल? मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून मी बैलगाडीतनं अर्ज भरला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4-5 महिन्यापासून मी पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून देतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी पण सांगितलं होतं की मंत्री विखे यांचे पुत्र सुजय विखे यांना नगर दक्षिणमधून, अहिल्यानगरमधून तिकीट त्या ठिकाणी देऊ नका, कारण त्यामुळे पक्षाची एक खासदारकीची जागा कमी होईल, हे त्याच वेळेस सांगितलं होतं. आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये विखे परिवाराच्या विरोधात रोष आहे सर्वसामान्य जनतेमध्ये, त्याचा फटका पक्षाला बसतो. त्यावेळेस सांगितलं, तर आत्ता तीच परिस्थिती आहे. म्हणजे शिर्डी मतदारसंघामध्ये पिता पुत्रांच्या विरोधात प्रचंड नाराजी त्या ठिकाणी त्यांच्याविषयी आहे. त्याचं कारण आत्ताही पाहिलं तर असेल तुम्ही काल परवाच, की संगमनेरला ज्या पद्धतीची भाषा सुजय विखे गेल्या 15 दिवसापासून वापरत आहे, हिंसक पद्धतीने बोलत आहे, लोकांना अशी भाषा आवडत नाही. त्यांनी ते आता परवाची सभाच आपण पाहिली असेल, त्यांनी सांगितलं की मी आचारसंहिता वगैरे आता मोडत आहे आणि गाडून टाकू, अशी भाषा त्यांनी त्या ठिकाणी वापरली. तर अशा वक्तव्यांमुळे पक्षाचं फार मोठं नुकसान होतं आहे, हे मी बावनकुळे साहेबांच्या त्या ठिकाणी निदर्शनास आणलं. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई थोरात यांच्याविषयी विखेंचे कार्यकर्ते देशमुख यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये त्यांच्याविषयी ते बोलले. त्यामुळे नुसत्या अहिल्यानगरमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये लोकांमध्ये, महिलांमध्ये प्रचंड चीड त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि सुजय विखे यांनी त्यांच्या भाषणात, म्हणजे त्या देशमुखांनी भाषण केल्यानंतर आक्षेपार्ह पद्धतीने जयश्रीताई थोरात यांच्याविषयी उद्गार काढल्यानंतरही सुजय विखे त्यांना म्हटले की पुढच्या सभेत तुम्हाला जास्त वेळ देऊ. हे अत्यंत गंभीर आहे. वास्तविक सुजय विखेंनी त्या ठिकाणी निषेध करायला हवा होता, परंतु ज्या पद्धतीने मी गेल्या बऱ्याच वेळेस सांगतोय की या पितापुत्रांना सत्तेची मस्ती आणि सत्तेचा मास त्या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून ते लोकांना त्रास देतात, खोट्या केसेस त्या ठिकाणी करतात. त्यांच्या लोणी गावामध्ये आत्तापर्यंत त्यांच्या विरोधात ज्यांनी वक्तव्य केलं त्यांचे हातपाय त्या ठिकाणी तोडले गेले. म्हणजे तुम्ही लोकांनी त्यांच्या भावनाच व्यक्त करायच्या नाही का, हा माझा खरा प्रश्न आहे. लोकांना मोकळेपणाने आपल्याशी बोलता आलं पाहिजे, त्यांच्या भावना मांडता आल्या पाहिजे, परंतु मंत्रिपदाचा दुरुपयोग करून ते पितापुत्र लोकांना दाबण्याचं त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून माझी इच्छा आहे, बावनकुळे साहेबांना मी सांगितलं की आमच्या शिर्डी मतदारसंघात विखे परिवाराने जी दहशत केलेली आहे, जी गुंडगिरी त्या ठिकाणी करतायत, तर भयमुक्त शिर्डी मतदारसंघ करावा अशी आमची सर्वांची भावना आहे. त्याच्यासाठी आमचा लढा त्या ठिकाणी चालू आहे. आणि कुठेतरी या पितापुत्रांना, म्हणजे हे जे सुजय विखे मंत्रिपदाचा वडिलांचा दुरुपयोग करून लोकांना त्या ठिकाणी दहशतीची भाषा वापरतात. काय करायचं ते कार्यकर्त्यांना सांगतात की 2 मारून या, 2 झापडी मारा, मग माझ्याकडे या. अरे तुम्ही लोकांना काय संदेश त्या ठिकाणी देणार आहे? तरुण वर्गांना तुम्ही अशा पद्धतीने उचकवण्याचं काम करणार आहे का? हा माझा खरा त्या ठिकाणी सवाल आहे. म्हणून अशा पद्धतीचं वर्तन अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून मी जरी भारतीय जनता पक्षात असलो तरी विखे परिवार ज्या पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत त्यांच्या विरोधात मी माझी विश्लेषण मी पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी केलं. आणि मी त्यांना सांगितलंय की विखे पक्षात आल्याने पक्षाचं फार मोठं नुकसान झालं. 4-5 आमदार कमी झाले, 2 खासदार 20 वर्षापासून निवडून येत होते, शिर्डी आणि नगर दक्षिण, दोन्ही खासदार त्या ठिकाणी पडले. मग त्यांना पक्षात घेऊन काय फायदा झाला आहे हे मी प्रदेशाध्यक्षांना त्या ठिकाणी सांगितलं. कुणालाही घेतल्यानंतर काहीतरी प्लस झालं पाहिजे, एखादा आमदार वाढला पाहिजे, परंतु तुम्हाला मंत्रिपद देऊन जर पक्षाचे आमदार त्या ठिकाणी कमी होत असेल तर ते गंभीर आहे, त्याचा विचार पक्षाने केला पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना आत्ताही सांगितलं की शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधी लाट आहे, विखेंच्या विरोधी. आणि निश्चितपणे माझ्याकडे विकासाचं विजन आहे. मी 100% त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. म्हणून मी माझी भावना त्यांच्या समोर मांडली
की मी 100% त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, कारण लोक माझ्याकडे जो शिर्डी मतदारसंघात 60-70 वर्ष झाले विखे परिवाराचं राज्य त्या ठिकाणी आहे, कुठलाच विकास झालेला नाही. 55 वर्ष निळवंडेचं पाणी अजूनही शेतात आलेलं नाही. म्हणजे प्रत्येक निवडणूक आली की लोकांना ते फसवतात. आणि आताही त्यांनी विरोध केला, अजूनही लोकांच्या शेतात पाणी त्या ठिकाणी गेलं नाही. परंतु ज्यांनी विरोध केला त्या विखे परिवारानं मात्र त्या पाण्याचं पूजन करण्याचं काम केलं. त्यांना जनाची तर मनाची थोडीफार तरी वाटली पाहिजे होती. आज प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा काय झाली? मग तुम्ही जे माहिती प्रदेशाध्यक्षांना दिलीत की विखे पाटील आल्यामुळे, त्यांचा मुलगा आल्यामुळे आपल्याला फायदा नाही तर तोटाच होतोय, तर मग प्रदेशाध्यक्षांचं यावरती म्हणणं काय होतं? नाही, त्यांनी माझं म्हणणं अत्यंत शांतपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलं. माझ्या भावना ज्या होत्या, माझ्या पक्षहिताच्या भावना मी त्यांच्यासमोर त्या ठिकाणी मांडल्या आणि त्यांना सांगितलं की पक्षांनी आता आपलं जे नुकसान होते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, शिर्डीमध्ये, तर त्याचा विचार करण्याची गरज आहे, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्ताही म्हणजे प्रत्येक निवडणुकीत आपण म्हणजे ते मंत्री झाले तर त्याचा फायदा होण्यापेक्षा फक्त त्यांच्या कुटुंबालाच त्या ठिकाणी फायदा होतोय. त्यांना पक्षाचं काही देणं घेणं नाही. कुटुंबापुरते त्या ठिकाणी ते मंत्रीपद वापरतायत. अध्यक्षपद त्यांच्या पत्नीला, त्यानंतर मुलगा खासदार, वडील मंत्री, मुलींना त्या ठिकाणी साखर कारखाने, म्हणजे सगळ्या सत्ता मेवण्यांना त्या ठिकाणी महानंदा म्हणून जी संस्था आहे त्याचं चेअरमन त्यांचे सख्खे मेवणे मंत्री महोदय राधाकृष्ण विखेचे, त्यांना त्या ठिकाणी चेअरमन केलं होतं. माझं म्हणणं आहे, सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळायला नको का? निष्ठावंतांना संधी मिळायला नको का? भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जो रस्त्यावर त्या ठिकाणी संघर्ष करतो, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मलाच नाही तर कुणालाही त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशी भावना मी त्या ठिकाणी मांडली. आणि त्यांना सांगितलं की आपण अजूनही विचार करा, पक्षाचं फार मोठं नुकसान या विखे परिवारामुळे त्या ठिकाणी होतोय आणि या परिवारवादाला माझा विरोध आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे परिवारवादाच्या विरोधात, आणि सगळी सत्ता एकाच कुटुंबाच्या ताब्यात त्या ठिकाणी ठेवायची. आणि आपल्या विरोधात जर कोणी भावना व्यक्त केल्या, आपल्या विरोधात जर कोणी आवाज उठवला, माझ्या 82 वर्षांच्या वडिलांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला, माझ्यासारख्यावर खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस या विखे पुत्रांनी त्या ठिकाणी करायला लावल्या. म्हणजे तुम्ही आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जर खोटे गुन्हे त्या ठिकाणी नोंदवत असाल तर समाजामध्ये काय संदेश जाईल त्या ठिकाणी? म्हणजे आपलं सरकार नगर जिल्ह्यामध्ये वाटतच नाही अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षात सरकारच वाटत नाही, फक्त ते जाहीरपणे सांगतात विखे सरकार आहे म्हणून. म्हणून मग आमच्या भारतीय जनता पक्षाच्या भावना अत्यंत तीव्र आहे आणि त्यामुळे पक्षाने अजूनही विचार करण्याची गरज आहे, हे मी त्यांना या निमित्ताने सांगितलं. तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरलेला आहात, मग आता अपक्षच तुम्ही लढणार आहात की काय पक्षानं तुमची समजूत काढली? असं आहे की मी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर उद्या परवा चर्चा करेल, सर्वांशी संवाद करेल, त्याच्यावर मी विचार करेल. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची, भारतीय जनता पक्षच नाही तर सगळ्या ज्या विखे विरोधक आहे ते सगळ्यांची इच्छा आहे की मी अपक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजे. तर लोकांना माहीत आहे की आम्हाला विजन आहे. मी राहता नगरपालिकेत माझी पत्नी 10 वर्ष नगराध्यक्ष होती. आम्ही विकास करून दाखवला आणि जनतेला माहीत आहे की जर शिर्डी मतदारसंघामध्ये जर विकास करायचा असेल तर मला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची असेल, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, सगळ्या पक्षांच्या भावना आहे. आणि म्हणून मी अपक्ष फॉर्म ठेवावा अशी सर्वांची त्या ठिकाणी इच्छा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आला होतात, सुरुवातीला तुमचा मी उल्लेखच केला की तुम्ही बैलगाडीमधून तुम्ही फॉर्म भरायला गेला होतात, पण आज विशेष विमानाने आल्यामुळे तुमची एक चर्चा सुरू झाली त्याबद्दल की तुम्ही फॉर्म भरताना बैलगाडीतून फॉर्म भरायला गेला होतात आणि आज मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीसोबत विशेष विमानाने आला होतात. तो किस्सा काय सांगा? असं आहे, मला पक्षाने त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही मुंबईला या. तर मी सांगितलं की सकाळी आमची छाननी आहे, म्हणजे सकाळी 11 वाजता आमची छाननी होती. तर पक्षाकडनं मला निरोप आला की आमचं त्या ठिकाणी आम्ही फ्लाईट पाठवतोय तर 1 वाजेपर्यंत तुम्ही एअरपोर्टवर या. तर पक्षाचा आदेश म्हणून त्या ठिकाणी मी विमानतळावर त्या ठिकाणी आलो. आणि म्हणून मी काय असं रोज विमानात फिरणारा, माझ्याकडं विखे कधीही मुंबईहून आले तर चार्टर फ्लाईटने त्या ठिकाणी येतात. सकाळी आले की परत संध्याकाळी चार्टर फ्लाईटने जातात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्याकडे अशी काही विमानं वगैरे काही नाही. मी सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षांनी विमान मला पाठवलं म्हणून त्या विमानात त्या ठिकाणी मी बसून आलो. आपण जर पाहिलात की यांना मंत्रिपद दिल्यानंतर ते शिर्डी मतदारसंघ सोडून बाहेर फिरत नाही. म्हणजे तुम्ही त्यांचे 2 वर्षाचे दौरे त्या ठिकाणी पहा, जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे दौरे आहे, ते मतदारसंघाच्या बाहेरच पडत नाही, जिल्ह्यातही फिरत नाही, बाहेरच्या जिल्ह्यात फार लांब आहे. मग त्याचा काय फायदा आहे पक्षाला? ते सातारा गावात 10-20 किलोमीटरमध्ये त्या ठिकाणी फिरत असतात.
मग त्याचा उपयोग काय? आमचं म्हणणं आहे, तुम्हाला जी मंत्रिपदाची पॉवर दिलेली आहे त्याचा उपयोग त्या ठिकाणी पक्षाला झाला पाहिजे, इतर मतदारसंघात झाला पाहिजे. त्याचा काहीच उपयोग नाही. ते जवळच्या 10-20 किलोमीटरमध्ये फिरत राहतात, शिर्डी परिसर, लोणी परिसर या ठिकाणी फिरतात. आणि मी म्हणत नाही, ते अधिकृत जे दौरे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात ते आपण कधी पहा. आणि म्हणून आपण जे म्हटलात की बैलगाडीतनं आपण त्या ठिकाणी गेला, तर सर्वात माझे वडीलही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण शेतकरी आहोत. तर ते ज्या शेतकऱ्याची बैलगाडी होती आमच्या कार्यकर्त्याची, तो म्हटलं की आपल्याला बैलगाडीतनंच फॉर्म भरायचं. म्हटलं चालेल. आणि माझी पत्नी पण शेतकऱ्याची मुलगी आहे, म्हणजे आमचा रेकॉर्डली व्यवसायसुद्धा शेतीचा आहे. त्यामुळे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अगदी माझी आमच्या तालुक्यात सगळ्यात मोठी विहीर आहे, 130 फुटाची विहीर. आमच्या तालुक्यात कोणाचीच नाही, इतकी खोल विहीर माझी त्या ठिकाणी आहे. लोकांना पाण्याचे प्रश्न काय असतात हे सगळे प्रश्न आम्हाला माहीत नाही, शेतकऱ्याविषयी माहीत आहे, शेतकऱ्यांच्या विषयी आम्हाला संवेदना आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करणारा मी पूर्वीपासून त्या ठिकाणी संघर्ष करतो. शिर्डी संस्थांच्या कामगारांसाठी मी संघर्ष केलेला आहे. सर्वसामान्य माणसाला माझ्याबद्दल आपुलकी आहे. म्हणजे आमचं स्लोगनच आहे, हक्काचा माणूस आपल्या हक्कांसाठी. आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी मी गेल्या 30-32 वर्षापासून संघर्ष करतोय. आणि म्हणून एकाच कुटुंबात त्या ठिकाणी सत्ता नसावी, सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं अशी आमची त्या ठिकाणी इच्छा आहे. याच्यात काय गुन्हा आहे? विखे परिवाराला वाटतं की आमच्या विरोधात कोणी बोलूच नाही, म्हणजे आपल्या विरोधात बोललं की लोकांचे हातपाय तोडायचे, लोकांवर खोट्या केसेस करायच्या. ही प्रवृत्ती मंत्री विखे आणि त्यांच्या मुलाची आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी पूर्वी पण लढा दिला, यापूर्वी सुद्धा निश्चितपणे संघर्ष करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात लढायचं की नाही आता तो निर्णय मी उद्या घेईल, पदाधिकाऱ्यांची मी उद्या बोलेन अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे. त्याचसोबतच आपण विखे पाटलांना सोबत घेऊन आणि त्यांच्या मुलाला सोबत घेऊन आपल्याला पक्षाला फायदाऐवजी तोटाच झालाय ही परिस्थिती देखील मी प्रदेशाध्यक्षांना सांगितली अशी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, DV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.